नांदेडमधल्या माहूरच्या रेणुका मातेच्या तांबूल प्रसादाला जीआय टॅग, जीआय मानांकन मिळवणारा देशातला दुसरा आणि महाराष्ट्रातला पहिला प्रसाद. तिरुपतीच्या लाडूनंतर तांबूलला मिळाला ऐतिहासिक बहुमान. लोणावळ्याच्या चिकीला जीआय टॅग, 100 वर्षांच्या गोड परंपरेला जागतिक संरक्षण. या निर्णयामुळे स्थानिक चिकी उद्योगाला नवी ताकद मिळणार. देशविदेशात लोणावळ्यात चिकीची ओळख आणखी भक्कम होणार. राज्यातल्या ओलासह ॲप आधारित कंपन्यांकरता नवे नियम. चालकांना 80% भाडं तसंच मराठी भाषा अनिवार्य. महाराष्ट्रामध्ये नवं ॲग्रिगेटर धोरण लागू. निश्चित कालावधीत तक्रारीचं निवारण करण्याची अट. वर्ध्याच्या हिंगणघाट आगारात 10 अत्याधुनिक राजमाता जिजाऊ बसेस दाखल. आमदार समीर कुणावार यांच्या हस्ते नव्या बसेसचं लोकार्पण. गेल्या वर्षभरात आगाराला एकूण 35 नवीन बसेस. बारामतीच्या श्रावणी कुदळेची नीट परीक्षेमध्ये ऐतिहासिक कामगिरी. महाराष्ट्रात प्रथम तर देशात सर्व मुलींमध्ये अव्वल स्थान पटकावल्यानं उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांकडून श्रावणीचा व्हिडिओ कॉलद्वारे गौरव. मृत विहानच्या कुटुंबियांची महापालिकेच्या विरोधी पक्षनेत्या किशोरी पेडणेकरांनी घेतली भेट. चेंबूर झाड दुर्घटनेत विहानचा झाला होता मृत्यू. कल्याण न्यायालयात वकील महेश जाधव यांच्या कृत्यामुळे प्रचंड गोंधळ. एअरड्रॉपद्वारे महिला वकिलांचे फोटो स्वतःच्या मोबाईलमध्ये ट्रान्सफर करताना रंगेहात पकडलं. महिला वकिलांनी दिला चोप, पोलिसांच्या ताब्यात दिला. नाशिकच्या इगतपुरीतील भावली पर्यटक मारहाण प्रकरणी 3 फरार आरोपींना 20 जुलैपर्यंत पोलीस कोठडी. मुंबईतील चेंबूरच्या जिजामाता नगरमधील मैसूर कॉलनीत केमिकल टँकरचा स्फोट. वेल्डिंग करताना झालेल्या ब्लास्टमध्ये चालकाचा मृत्यू. वेल्डर जखमी तर स्फोटामुळे इमारती आणि गाड्यांच्या काचा फुटल्या. मुंबईला झाडं कोसळण्याचं सत्र सुरूच. पवई आयआयटी मार्केट परिसरात एक मोठं झाड कोसळलं. झाड कोसळल्याने अनेक गाड्यांचं नुकसान. कोल्हापूरच्या भाजप कार्यकर्ता सूरज साखरे गोळीबार प्रकरणी जयसिंगपूरच्या अंकली पूल परिसरातून दोघांना अटक. सुपारी देऊन सूरज साखरेवर गोळीबार झाल्याचं तपासात निष्पन्न. अंबरनाथ उल्हासनगर महामार्गाजवळील नाल्यामध्ये आढळला मुदत बाह्य दुग्धजन्य पदार्थांचा खच. नाल्यात पिशव्या टाकण्याचा शोध अद्याप लागलेला नाही. साताऱ्याच्या पुसेगावात वारकऱ्यांच्या गाडीला अपघात. फॉर्च्युनर आणि बोलेरो गाडीची समोरासमोर धडक. 10 महिला किरकोळ जखमी. बीडच्या आष्टीमधील मोरेवाडी दुष्काळजन्य परिस्थिती. पिण्यासाठी पाणी नाही. 4 दिवसांनी आंघोळ करण्याची नागरिकांवर वेळ. शेतातील पिकं उगवली नाही. जनावरांना चाराही नाही. वाशिमच्या रिसोड कृषी बाजार समितीत हळदीच्या दरावरून गोंधळ. दर पाडून खरेदीचा आरोप करत शेतकऱ्यांनी लिलाव बंद पाडला. हळदीला किमान 17 ते 18 हजार रुपये दर मिळावा अशी ही मागणी.